तर आज आहे ना मी पंख्याच्या हवेत ठेवलेलं लाल चंदन बघायला गेलतो, पण तिथं गेल्यावरती अचानकच हे काळे चंदन दिसलं. तो कोणत्या जातीचा कांदा आहे? तर रामकृष्ण हरी मंडळी, तर काल आपण विश्ल्याच्या घरी मुक्कामी होतो आणि आज आपल्याला माघारी पुण्याला जायचं होतं. पण आहे ना आज पण जाता नाही आलं, कारण की दादाचाच बर्थडे होता आणि त्याने राहायचा आग्रह केला होता. तो म्हणला आजचे दिवस राहा आणि आमरस पोळी खाऊन मग पुण्याला जा. म्हणून मग आजच्या पण दिवस संगमनेर मध्येच राहिलो आणि दुसऱ्या दिवशी उठून जायचंय म्हणून उरकायला लागलो. यंदा आहे ना सगळीकडे उन्हाळ्यातच पावसाळा सुरू झालाय, त्याच्यामुळे वातावरण पण एकदम पावसाळ्यागत झालंय आणि त्यातल्या त्यात गावची सकाळ म्हणल्यावर स्वर्गच. मग त्याच स्वर्गातून नॅचरल ब्रश तोडून त्यांनी दात घासलं आणि मग त्याच्यावर विशालचं लालचंदनाचं साम्राज्य पाहिलं. कांद्याच्या वखारीमध्ये त्यांनी असा पंखा कायमुळे लावला असणार माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याच्यावर मग आम्ही तळ्यात आंघोळ केली आणि आम्ही माघारी येतपर्यंत विशालची आजी आमची जेवाय करता वाट बघत होती. आजीने ना एवढ्या आपुलकीने जेवायला घातलं की असं वाटलंच नाही की ही मित्राची आजी आहे, असं वाटलं माझीच आजी आहे. तर जेव्हा आहे ना मी पुण्यावरून संगमनेरला निघलो होतो तर असं वाटलं होतं कुठेतरी दुसरीकडे चाललोय, पण इथं आल्यावरती इथल्या लोकांनी एवढं प्रेम दिलं की असं वाटलंच नाही की मी कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरी राहतोय आणि म्हणूनच संगमनेर आपलंसं वाटलं. पण आता मी संगमनेरचा पाहुणा आहे म्हणल्यावर मला माघारी पुण्याला जाणंच आहे. पण तुमच्यापैकी कोण संगमनेरचा असन तर कमेंट बॉक्स मध्ये आय लव्ह संगमनेर नक्की म्हणा, आणि जर पुण्याचे असन तर आय लव्ह पुणे म्हणा, नाहीतर तुमचा जो जिल्हा असन त्या जिल्ह्याचं नाव टाईप करा. मी सगळ्यांनाच लाईक करतो आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो लाईक नक्की करा.